आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 चे 5वे प्रकरण संभाव्यता हे अभ्यासत आहोत। आतापर्यंत आपण या धड्यावर 2 पिरियड घेतलेले आहे। तिसऱ्या तासामध्ये आपल्याला सराव संच 5.3 मध्ये उर्वरित उदाहरण पाहायचे। या पूर्वीच्या तासामध्ये एक उदाहरण याच्यातलं घेतलेलं आहे। आता याच्या नंतरचे उदाहरण आपण या तासामध्ये बघूया। बघा प्रश्न कसा आहे, पुढील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S त्यातील नमुना घटकांची संख्या n ऑफ S। जो काही आपण नमुना अवकाश लिहिणार आहोत, तुम्हाला माहित झालं नमुना अवकाश कशाला म्हणतो ते, सर्व फल निष्पत्तीच्या संचाला नमुना अवकाश असं म्हणतो आपण। तर तो नमुना अवकाश लिहायचा आणि त्या नमुना अवकाश लिहायच्या नंतर त्याच्यामध्ये असलेले घटक किती आहेत हे दाखवायचे म्हणजे n ऑफ S। तसेच घटना वेगवेगळ्या घटना आहेत, A घटना, B घटना, C घटना। ती घटना काय आहे त्याचा ती घटना लिहायची आणि त्यामध्ये असलेल्या घटकांची संख्या म्हणजे n ऑफ A, B घटनेमध्ये असलेल्या घटकांची संख्या म्हणजे n ऑफ B आणि C घटना यामध्ये असलेल्या घटकांची संख्या म्हणजे n ऑफ C असं लिहायचे। तर या ठिकाणी दिलेला यादृच्छिक प्रयोग थोडं बघा। काय सांगितलं, 2 फासे एकाच वेळी टाकले असता आपण याचा नमुना अवकाश तयार करूया, सॅम्पल स्पेस S। नंतर घटना बघूया। 2 फासे एकाच वेळी टाकले असता काय होईल, 2 फासे एकाच वेळी टाकल्याच्या नंतर तुम्हाला मी सांगितलं होतं 2 फासे एकाच वेळी टाकले किंवा 2 एक फासा वेगवेगळ्या वेळेस टाकल्या तरी त्या दोघांचा नमुना अवकाश एकच असतो। मग आता यामध्ये नमुना अवकाश दोघांचाही घ्यायचा आहे। एकत्रित 2 फासे एकाच वेळी फेकले, 2 फासे एकाच वेळी फेकल्याच्या नंतर याच्यावरचा 1, याच्यावरचा 1, याच्यावरचा 1, याच्यावरचा 2, 1 3 1 4 याप्रमाणे आपण सर्व घेऊ शकतो पॉसिबिलिटी शक्य तेवढ्या सर्व। 1 1 घेऊया, दोन्ही फाशावर समजा 1 1 पडलेला आहे, नंतर 1 2, त्याच्यानंतर 1 3, त्याच्यानंतर 1 4, त्यानंतर 1 5, त्यानंतर 1 6। ठीक आहे, 6 च्या पुढे काही पडत नसते कारण 6 हा अंक आहे, 6 पर्यंतचे अंक असतात 1 2 3 4 5 6 फाशावर। त्यानंतर असं होऊ शकते की पहिल्या फाशावर 2 पडेल म्हणून 2 1 2 2 2 3 2 4 2 5 आणि 2 6। त्यानंतर आता पहिल्या फाशावर आपण 3 हा अंक येईल असं गृहीत धरूया, 3 1 3 2 3 3 3 4 3 5 आणि 3 6। त्यानंतर 4 घेऊया, 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6। त्यानंतर 5 अंक घेऊ, 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6। त्यानंतर असंही होईल, 6 पडेल, 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6। ठीक आहे, हे कंप्लीट झालं बघा नमुना अवकाश। याच्या व्यतिरिक्त आता 2 पृष्ठभागावर काहीही पडू शकत नाही, याच्यातली कुठलीही शक्यता बघून घ्या। आता हे म्हणजे सर्व आपण याचे फलित लिहिलेले आहे, निष्पत्ती लिहिलेले आहे। आता आपण याच्यामध्ये असलेल्या घटकांची संख्या म्हणजे आपण त्याला काय म्हणू, n ऑफ S। तर एकूण घटक किती आहेत ते बघा, हे 6 6 12 12 12 25 12 36 म्हणजे n ऑफ S बरोबर आपल्याला काय सांगता येतं, 36 सांगता येतं। ठीक आहे, आता एक एक घटना बघूया। पहिली घटना काय दिली, घटना A घटना काय पहा, A घटना काय दिलेली आहे, वरच्या पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 6 च्या पटीत असणे अशी आहे। वरच्या अंकावरची बेरीज, वरचे अंक कोणते, 1 1 आहे, 1 2 आहे, 1 3 आहे। मग या अंकाची बेरीज किती पाहिजे, 6 च्या पटीत। 6 च्या पटीत म्हणजे 6 असावी, 6 2 12 13 6 2 12 6 3 18 6 24 याप्रमाणे त्याची बेरीज या पटीमध्ये असणं आवश्यक आहे। म्हणून आपण काय करूया, हे बघा 5 आणि 1 यांची बेरीज 6 होते, बरोबर आहे। म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल, 1 5 लिहिता येईल, त्याच्यानंतर 2 4 लिहिता येतं,
या पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 4 आणि 2 6, 6च्या पटीत आहे. त्याच्यानंतर अजून कोणती 6च्या पटीत होते? 3 3 आणि 3 6. त्याच्यानंतर अजून कोणते? 4 2. त्याच्यानंतर 5 1 है ना, 5 आणि 1 6 होतात. त्याच्यानंतर 5 5 आणि 4 9, 5 6 आणि 5 11, 6 आणि 3 9, 6 आणि 4 10, 6 आणि 5 11, 6 आणि 6 12. म्हणजे आता एकूण किती घटक आले पहा बरं, चेक करा आणि कन्फर्म करून घ्या की पृष्ठभागावरील अंकाची बेरीज ही 6च्या पटीत आहे का? 5 आणि 1 6, 6च्या पटीत. 4 आणि 2 6, 6च्या पटीत. 3 आणि 3 6च्या पटीत. 4 आणि 2 6, 5 आणि 1 6, 6 आणि 6 12. 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे यामध्ये असलेल्या घटकांची संख्या n ऑफ a बरोबर किती सांगता येतं? 6. आता दुसरा हे घेऊया आपण, दुसरी घटना घेऊ. घटना काय आहे आता? दुसरी बी घटना काय सांगितलेली आहे? घटना बी बरोबर आहे महिरपी कंसात घटना बीची अट, वरच्या पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे आवश्यक आहे. म्हणजे वरचे जे पृष्ठभागावरील अंक आहेत त्या अंकाची बेरीज किती पाहिजे? कमीत कमी 10. कमीत कमी 10 म्हटल्याच्या नंतर लक्षात ठेवा, कमीत कमी 10 म्हणजे जास्त असेल तर चालतं, पण कमीत कमी किती पाहिजे? 10. म्हणजे 10च बघू नका, कमीत कमी 10 तर असणं आवश्यकच आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर वेलकम, चाललेलंच. 10 कमीत कमी 10 असणे आवश्यक आहे. म्हणून आपण ह्या बाकीच्याचा विचार नाही केलेलाच बरा. बघा 1 1 2 होता 3, कमीत कमी आपल्याला 10 आणायची संख्या. एवढ्या ह्याच्यामध्ये तर कुठल्याही प्रकारे 6 आणि 2 8 10 पेक्षा कमीच आहे. इथे ते बघा कमीत कमी 10 असणे आवश्यक आहे. 6 आणि 4 10, याच्या अलीकडे कुठेही दिसत नाही. म्हणजे 4 आणि 6 जर तुम्ही घेतला तर 1 होतो, 6 आणि 4 10. त्याच्यानंतर हे शक्य नाही. त्याच्यानंतर 5 5 5 आणि 5 10. त्याच्यानंतर 5 6 6 आणि 5 11. हे शक्य नाही, हे शक्य नाही, हे शक्य नाही. 6 आणि 4 6 आणि 4 10, 6 आणि 5 आणि 6 आणि 6. बघा प्रत्येकाची बेरीज कमीत कमी 10 आहे. 6 आणि 4 10, 5 आणि 5 10, 6 आणि 5 11, 6 आणि 4 10, 6 आणि 5 11, 6 आणि 6 12. आलं बरोबर? म्हणजे प्रत्येक पृष्ठभागावरील अंकाची बेरीज ही कमीत कमी 10 आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी n ऑफ b बरोबर किती सांगतात? 1 2 3 4 5 आणि 6. n ऑफ b बरोबर आहे 6. आता शेवटची घटना जी आहे ती शेवटची घटना बघा सी. घटना सी साठी अट आहे दोन्ही फासावरील अंक समान असणे आवश्यक आहे. दोन्ही फासावरील अंक समान कुठे आहेत बघा? दोन्ही फासावरील अंक समान. हे बघा इथे आहे 1 1 आहे, 2 2 आहे, 3 3 आहे, त्याच्यानंतर 4 4 आहे, 5 5 आहे आणि 6 6 आहे. दोन्ही फासावरचे अंक समान आहेत. हेच घ्यायचे आपल्याला. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6 6. इथं सुद्धा किती झाले? n ऑफ c बरोबर आहे 6. बघा लक्षात आलं. नंतर पुढचा प्रश्न आहे 3 नाणी एकाच वेळी फेकली असता. 3 नाणी एकाच वेळी फेकली असता हा यादृच्छिक प्रयोग आहे आणि यामध्ये 3 घटना दिलेल्या आहेत. पहिली घटना आहे कमीत कमी 2 छापे मिळणे. दुसरी घटना आहे एकही छाप न मिळणे आणि तिसरी घटना आहे दुसऱ्या नाण्यावर छाप मिळणे अशी आहे. आपण तिन्ही घटनांचा विचार करूया. सर्वप्रथम आपण या ठिकाणी नमुना अवकाश घेऊया. नमुना अवकाश S सॅम्पल स्पेस S बरोबर आहे. नमुना अवकाश कसं लिहितात बघा, थोडं लक्षात घ्या. 3 नाणे फेकले. तुम्हाला सांगितलं मी पहिल्या तासामध्येच 3 नाणे एकाच वेळी फेकले किंवा एक नाणं 3 वेळेस फेकलं. या दोघांचाही नमुना अवकाश हा सारखा असतो. मग आपण 3 नाणे एकाच वेळी फेकलेले आहेत
आपण सुरुवात कशी करू सर्वांनी लक्षात घ्या एच 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 बघा तिघांचंही एच घेतलं. आता काय करू आपण या ठिकाणी टी लिहायचं बघा टी इकडे शिफ्ट करत राहायचं. एक झाल्याच्या नंतर दोन टी शिफ्ट करायचे नंतर तीन टी घ्यायचे याप्रमाणे करू म्हणजे व्यवस्थित लक्षात राहते एकही चुकणार नाही. एच 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 कॉमा एच एच टी बघा एक टी घेतलं. आता हे टी काय करायचं इथपर्यंत नेत राहायचं नंतर दोन टी घ्यायचे बघा. आता हे ठिकाणी घेतलं आता इथे घेऊ एच टी एच हे टी ची जागा बदलली इथे घेतलं. आता याच्यानंतर हे टी इथे घेऊया टी एच एच बघून घ्या. हे सर्वप्रथम एच एच घेतलं नंतर एच कॅन्सल करून इथे टी घेतलं नंतर हे टी इथे आणलं नंतर हे टी इथे आणलं बरोबर. एकच टी घेतला आता दोन टी घेऊया दोन टी घेतले. सर्वप्रथम आपण ज्या ठिकाणी घेतलं त्याप्रमाणे बघूया हे टी टी एच हे दोन टी घेतले. आता याला थोडं फिरवत राहूया त्याच्यानंतर हे पुढे घ्या हे एच हे पुढे न्यायचं टी टी त्याच्यानंतर इथे आणि इथे एक टी घ्यायचं राहिले टी एच टी झालं. आता काय करायचं आपल्याला हे सर्वच पॉसिबिलिटी आल्या बघा. आता फक्त एक राहिलेली आहे. एक कोणती राहिली टी 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 आलं का तिन्ही टी बरोबर आहे. किती झाले 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणून आपल्याला या ठिकाणी नमुना अवकाश मध्ये असलेल्या घटकांची संख्या म्हणजे n ऑफ s बरोबर किती सांगता येतं 8 बरोबर आहे. एक विसरत नाही हे व्यवस्थित असं सिरियल लक्षात ठेवला. एच 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 घेतलं नंतर इथं टी घेतलं नंतर हे टी इथं आणलं त्याच्यानंतर दोन टी घेतले दोन टी ची सुरुवात इथून केली. सर्वप्रथम इथं टी घेतले नंतर पुढे सरकवले नंतर सुरुवातीचं शेवटचं घेतलं नंतर सर्वच टी घेतले संपलं. याप्रमाणे आपल्याला करावं लागतं. हे n ऑफ s बरोबर आहे 8. आता पहिली घटना काय दिली आहे पहिली घटना बघा. पहिली घटना काय दिली कमीत कमी दोन छाप मिळणे अशी आहे. कमीत कमी म्हटलं की लक्षात ठेवा आताच पाहिलं आपण कमीत कमी दोन म्हणजे 3 असले तरी चालतात पण कमीत कमी दोन पाहिजे. कमीत कमी दोन असलेले बघा घटना A बरोबर आहे. कमीत कमी दोन छापे असलेले इथं 3 आहेत चालतं एच 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 इथं कमीत कमी दोन आहेत छापे एच एच टी हेड हेड टेल त्याच्यानंतर इथं सुद्धा हेड टेल हेड कमीत कमी दोन छाप आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी टी एच एच दोन छाप आहेत इथं नाही इथं सुद्धा नाही समाप्त. किती आले n ऑफ a बरोबर घटकांची संख्या 1 2 3 आणि 4 हे झालं n ऑफ a. आता ह्याच्यानंतर दुसरी घटना काय दिलेली आहे घटना B काय आहे घटना B एकही छाप न मिळणे अशी आहे. एकही छाप पाहिजे नाही म्हणजे पाहिजे नाही. हेड हे कुठंच राहू नये एकही राहू नये. मग एकही छाप नसलेले बघा इथं छाप आहे इथं छाप आहे इथं छाप आहे प्रत्येक ठिकाणी छाप आहे फक्त याला सोडलं तर इथं मात्र एकही छाप नाही म्हणजे हेड नाही. म्हणून आपल्याला फक्त काय लिहिता येतं टी 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 आणि याला n ऑफ b बरोबर किती सांगता येईल मग 1 फक्त एकच घटक. आता लास्ट तिसरी घटना बघा सी घटना काय आहे दुसऱ्या नाण्यावर छाप मिळणे अशी आहे. दुसऱ्या नाण्यावर 3 नाणे पहिलं दुसरं तिसरं तर दुसऱ्या नाण्यावर काय पाहिजे छाप पाहिजे. बघा इथे हे दुसरं आहे हे दुसरं आहे हे दुसरं आहे हे दुसरं या दुसऱ्या ठिकाणी काय पाहिजे छाप पाहिजे एच पाहिजे हेड पाहिजे. मग आता बघूया दुसरं इथं आहे एच 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 फक्त दुसरं बघा एच एच टी इथं नाही इथं आहे टी एच एच त्याच्यानंतर इथं नाही दुसऱ्या ठिकाणी इथं नाही दुसऱ्या ठिकाणी इथं आहे टी एच टी या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नाही. म्हणजे n ऑफ c बरोबर आहे
1 2 3 आणि 4 ही सुद्धा संख्या किती येते? घटकांची संख्या 4. यानंतरचं पुढचं उदाहरण बघा. अंकाची पुनरावृत्ती न करता, अंकाची पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा तेच अंक येऊ नये. 11 12 13 असे 22 33 44 55 असे. तर या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केल्या आहेत. या अंकापासून तर पहिली घटना तयार झालेल्या संख्या समसंख्या मिळणे. दुसरी घटना आहे तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी अशी आहे. आणि तिसरी घटना आहे तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे अशी आहे. तर आपण अगोदर नमुना अवकाश तयार करूया. बघा याचा कसा करायचा नमुना अवकाश? फार सोपं असतं. पहिले 2 2 अंक घ्यायचे. आता आपण असं तर घेऊ शकत नाही 0 1 0 2 0 3 0 4 0 5 असं तर घेऊ शकत नाही, कारण ही संख्या 2 अंकी होत नाही. मग आपल्याला काय करायचं? अगोदर हे घेऊ 10 घ्या, हे 2 असे मोठे घेऊ. 10 20 त्याच्यानंतर 30 त्याच्यानंतर 40 त्याच्यानंतर 50 हे घेतले. आता हे 2 सोडून देऊ. आता काय करू? हे 2 घेऊ 12 त्याच्यानंतर 1 सोबत हे 13 त्याच्यानंतर 14 त्याच्यानंतर 15. ठीक आहे, याला सोडून द्या 1 ला. आता 23 त्याच्यानंतर 24 त्याच्यानंतर 25 हे सोडून द्या. आता किती? 34 त्याच्यानंतर 35 परत हे सोडून द्या. किती? 45. ठीक आलं लक्षात? आता काय करायचं? आपण प्रत्येक संख्येचं उलट लिहायचं, रिव्हर्स. हे तर आपण लिहू शकत नाही कारण 2 अंकी संख्या होणार नाही, म्हणून आपण फक्त कुठून सुरुवात करायची? याच्यापासून. तर याच्यापासून सुरुवात करत असताना बघा आता हे 21 त्याच्यानंतर 31 त्याच्यानंतर 41 त्याच्यानंतर 51 त्याच्यानंतर 32 त्याच्यानंतर 42 त्याच्यानंतर 52 त्याच्यानंतर 43 त्याच्यानंतर 53 बरोबर आहे, त्याच्यानंतर 54 समाप्त. आता याच्यानंतर नाही. सगळ्याच्या जे काही लिहिलेल्या संख्या होत्या त्या सगळ्या संख्येच्या आपण रिव्हर्स लिहिलेल्या आहेत. आता आपण सगळ्या संख्या काउंट करू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. म्हणजे आपल्याला काय लिहिता येतं? n ऑफ s बरोबर आहे 25. ठीक आहे, बघा किती सोपं आहे. एक एक हे लक्षात घ्या. पहिले 2 अंक घेतले. हे 0 1 असं घेणं शक्य नसतं, म्हणून काय केलं? 1 0 2 0 3 0 4 0 5 0 1 ला सोडून दिला. आता 0 ला सोडून दिला. आता 1 घ्यायचं. 12 13 14 15 1 ला सोडून द्या. 23 24 25 पुन्हा 2 ला सोडून द्यायचं. 34 35 पुन्हा 3 ला सोडून द्यायचं. बरोबर आहे, 45 झालं. आता इथपर्यंत झाले की संपलंच ना. आता काय करायचं? आतापर्यंत जेवढे लिहिले तेवढ्याच्या उलट घ्यायच्या संख्याचा क्रम बदलायचा संख्येचा. मग आता काय? आता इथल्याला याला तर क्रम बदलला तरी हे 2 अंकी संख्या होऊ शकत नाही, म्हणून इथून सुरू करावं लागेल आपल्याला. हे 21 31 41 51 32 42 52 43 बरोबर आहे 53 याप्रमाणे तुम्हाला इथपर्यंत बदलावे लागतील. आणि मग हे सगळे टोटल किती झाले आपले? n ऑफ s बरोबर आहे 25. आता पहिली घटना बघा. घटना A तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे अशी आहे. ही आहे आपली घटना A. तयार झालेली संख्या समसंख्या, सगळ्या समसंख्या घ्या. ह्या तर सर्वच येतील कारण शेवटी 0 आहे. म्हणून हे 10 20 30 40 50 हे लिहिलं. त्याच्यानंतर 12 त्याच्यानंतर 14 त्याच्यानंतर 24 त्याच्यानंतर 34 बरोबर आहे 34 च्या नंतर 32 42 52 आणि लास्ट कोणता आहे? हे 54. म्हणजे n ऑफ a बरोबर आहे
किती होतात संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 n ऑफ a बरोबर किती झालं 13. आता आपण दुसरी घटना बघूया. दुसरी घटना कोणती दिली आपल्याला तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी अशी आहे. 3 ने भाग कोणत्या संख्येला जाते ते बघा. बी घटना तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असेल. इथं जातो 3 म्हणून हे 30. त्याच्यानंतर 12 त्याच्यानंतर 15 फक्त 3 ने भाग जाणारे घ्यायच्या 24 24 च्या नंतर 3 ने जाणारी 45 त्याच्यानंतर कोणती आहे 21 त्याच्यानंतर कोणती आहे 51 51 च्या नंतर 42 आता कोणती राहिली 43 53 54. आता किती झाल्या संख्या सगळ्या 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. n ऑफ b बरोबर आहे 9. ठीक आहे. आता लास्ट घटना आहे तिसरी. ती तिसरी घटना बघा. तिसरी घटना काय सांगितली तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे अशी आहे. 50 पेक्षा मोठी असणे अशी आहे. 50 पेक्षा मोठी कुठे आहे 50 पेक्षा मोठी बघा इथपर्यंत 50 आहे. 50 पेक्षा मोठी कोणती ते 51 त्याच्यानंतर 52 त्याच्यानंतर 53 त्याच्यानंतर 54 एवढ्याच आहेत. म्हणून ह्या संख्या लिहूया 50 पेक्षा मोठ्या. 50 पेक्षा मोठ्या संख्या लिहायच्या 51 हे घेतलं त्याच्यानंतर 52 त्यानंतर 53 आणि 54. n ऑफ c बरोबर आहे किती आहेत हे 4. ठीक आहे. बघा यानंतरचं आहे पाचवं शेवटचं 5.3 मधलं उदाहरण. 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. बरोबर आहे. तर आपण काय करूया 3 पुरुष समजा m1 m2 m3 हे 3 पुरुष आहेत आणि 2 स्त्रिया फिमेल f1 f2 हे a b c सॉरी 3 पुरुष म्हणल्याच्या नंतर आपण काय घेतलं m1 m2 m3 घेतले. 2 स्त्रिया f1 f2 याच्यातून काय करायचं आपल्याला फक्त दोघांची पर्यावरण समिती करायची. दोघच असणं आवश्यक आहे. मग आपण हे 2 घेऊ शकतो हे 2 घेऊ शकतो त्याच्यानंतर हे 2 घेऊ शकतो नंतर हे त्यानंतर हे त्यानंतर हे त्यानंतर हे याप्रमाणे आपल्याला घेता येईल. बघा अगोदर काय करू आपण सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाश लिहूया. पहिलं 3 पुरुष व 2 स्त्री यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. तर यस बरोबर आहे. आपण काय करू या अंकासारखंच करता येतं आपल्याला m1 m2 हे m1 m2 त्याच्यानंतर m1 m3 त्याच्यानंतर m2 m3 घेता येईल m2 m3. बघा हे पहिले हे 2 घेतले नंतर हे 2 घेतले नंतर हे दोघ जण घेतले. आता हे f1 f2 घेऊया f1 f2. ठीक आहे. आता काय करू m1 f1 घेऊ m1 f1. आता m1 f2 झालं. m1 संपला. आता m2 घेऊ m2 f1 त्याचबरोबर m2 f2. आता m3 f1 आणि m3 f2 बघूया. हे अगोदर काय केलं समजलं का m1 m2 घेतलं हे दोघं घेतले हे 2 घेतले नंतर हे 2 घेतले त्याच्यानंतर हे 2 घेतले. परत आता काय केलं मग m1 f1 m1 f2 m1 संपलं नंतर m2 f1 m2 f2 त्याच्यानंतर m3 f1 m3 f2 याप्रमाणे घेतलेला आहे. आता n ऑफ s किती येतात बघा हे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. n ऑफ s बरोबर आहे 10.
हे झालं सॅम्पल स्पेस. आता काय करायचं आपल्याला पहिली घटना लिहायची. पहिली घटना काय दिलेली आहे, समितीत कमीत कमी एक स्त्री असावी. ए कमीत कमी एक स्त्री असावी याचा अर्थ जास्त असतील तर चालतेच, कमीत कमी एक स्त्री असावी एवढं मात्र आहे. किमान एक पाहिजे, जास्त असतील तर चालतातच. मग आता याच्यामध्ये एकही स्त्री नाही त्याच्यामुळे एवढं सोडून द्या. याच्यामध्ये आता किमान एक स्त्री आहे, इथं दोन आहे पण कमीत कमी एक पाहिजे म्हणजे हे घेणं आवश्यक आहे. F1 F2 आता प्रत्येकामध्ये एक स्त्री आहेच. M1 F1 त्याच्यानंतर M1 F2 त्याच्यानंतर M2 F1 त्यानंतर M2 F2 त्याच्यानंतर M3 F1 त्यानंतर M3 F2. बघा प्रत्येक ठिकाणी कमीत कमी एक स्त्री आहे. कमीत कमी एक आहे प्रत्येक ठिकाणी. इथं दोन आहे, दोन चालते. कमीत कमी एक म्हणजे दोन असेल तर चालतात पण किमान एक पाहिजे. ही झाली घटना ए. नंबर ऑफ एलिमेंट इन ए काय आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7. N ऑफ ए बरोबर आहे 7. घटना बी समितीत एक पुरुष एक स्त्री असावं. घटना बी काय सांगते बघा की समितीमध्ये समसमान एक पुरुष आणि एक स्त्री कुठून आहे बघा. इथं दोन्ही पुरुष आहेत, इथं दोन्ही स्त्री आहेत पण इथून मात्र इथपर्यंत एक पुरुष आणि एक स्त्री आहे. ती लिहूया M1 F1 M1 F2 M2 F1 M2 F2 M3 F1 आणि M3 F2. N ऑफ B बरोबर किती आहे पहा, 1 2 3 4 5 6. N ऑफ B बरोबर आहे 6. आणि आता शेवटची घटना आहे सी. समितीत एकही स्त्री नसावी. एकही स्त्री नाही पाहिजे. इथून एवढ्या याच्यामध्ये एकही स्त्री नाही बघा. हे दोन पुरुषच आहेत, हे दोन पुरुषच आहेत, हे दोन पुरुषच आहेत. बाकी या ठिकाणी मात्र स्त्रिया आहेत म्हणून हे आपण घेऊ नये. फक्त एवढा भाग घ्यायचा आहे. सी घटना, सी घटनेमध्ये फक्त पुरुष घ्यायचे कारण एकही स्त्री नसावी असं सांगितलेलं आहे. M1 M2 M1 M3 आणि M2 M3. आता हे झालं N ऑफ C बरोबर आहे किती, 3. ठीक आहे. यानंतरचा भाग आपण पुढच्या तासामध्ये बघूया.